नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकतोय अभय बापट यांची तोतया ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा भाग 3. 6 वाजताच मजहर आला. त्यांनी चेहऱ्याचा मास्क, बूट आणि सूट घालायला आणलेला होता. तो त्यांनी मला घालायला लावला आणि नंतर त्यांनी भुवया आणि मिशा चिकटवल्या. माय गॉड, मी सुद्धा कबूल करणार नाही की तू खरा प्रजापती नाहीच आहेस म्हणून. आय 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 थांब, मी भालेकरला बोलवतो. इथेच थांब. तो भालेकरला बोलवायला गेला तेव्हा मी आरशात माझं प्रतिबिंब निहाळलं. प्रखर मार्तंड प्रजापती, भारतातल्या उच्च श्रीमंतातला एक. माझ्याकडे काय नव्हतं या क्षणी जे खऱ्या प्रजापतीकडे होतं? पैसा, ताकद ते नव्हतं, पण शरीर ते माझ्याकडे होतं आणि आता तर त्याची सही मी करू शकत होतो. भालेकर आत येताच माझी तंद्री भंग पावली. छान, भालेकर त्रोटकपणे म्हणाला. मला माहिती होतं की तो खुश होता माझ्या त्या रूपावर. चला निघू, तो म्हणाला आणि पुढे झाला. मी तुला एक सुचवू का? मी मजहरला विचारलं. बोल चंद्रहास. इथून पुढे तू मला चंद्रहास किंवा चक्रपाणी म्हणू नकोस. इथून पुढे तू मला बॉस म्हण किंवा मिस्टर प्रजापती म्हण. अवकातीत राहा रे, तू आमचा नोकर आहेस. मी सांगेन तेच तू करायचंयस आणि बोलायचंयस. हे बघ, विचार कर, तू सतत माझ्याबरोबर असणार आहेस. आसपास कोणी असताना तुझं मला चंद्रहास किंवा चक्रपाणी म्हणालास तर केवढा अनर्थ होईल, नाही का? विचार कर थोडा. त्यांनी थोडा विचार केला आणि म्हणाला, हा मुद्दा बरोबर आहे तुझा. चला मिस्टर प्रजापती सर, तो म्हणाला. आम्ही खोलीच्या बाहेर पडलो आणि प्राशीला पुढे आली. फॅन्टॅस्टिक, तू खरंच माझा मुलगा आहेस. तिच्या डोळ्यात पाणीच तरळलं. मी सिनेमात दाखवता तसा तिचा हात माझ्या हातात घेतला, माझे ओठ तिच्या तळहातावर टेकवले आणि आमचं त्रिकूट खाली आलं. कारमध्ये मजहर ड्रायव्हर शेजारी बसला, मागे भालेकर बसला आणि त्याच्या शेजारी मी. आपण विमानतळावर पोहोचू तेव्हा पत्रकार तिथे आलेले असतील. ते तुझ्यापर्यंत पोचू शकणार नाहीत, पण ते असतील याची तुला कल्पना देऊन ठेवतोय. आपण आपल्या कंपनीच्या विमानानं जातोय. तू विमानाचा जिना चढून शेवटच्या पायरीवर गेलास की मागे वळायचं आणि सर्वांना हात उंचावून अभिवादन करायचं. कळलं का? मी हो म्हणालो. विमानात आल्यावर एअर होस्टेसकडे बघून मान डोलवायची आणि गप्प बसून राहायचं. तुला कोणी काही विचारायला येणार नाही. हं? आपण पोहोचलो की पुढचं तुला सांगेन. ठीक आहे. तुला एक सुचव का? तू प्रजापतीला जे काही म्हणतोस त्याच नावाने इथून पुढे मला हाक मारशील का? कारण सवयीने तू चंद्रहास किंवा चक्रपाणी म्हणालास आणि कोणी ऐकलं तर आपल्या सगळ्या मोहिमेवर पाणी पडेल. गुड गुड, हुशार आहेस. तू सुद्धा मला भालेकर नाही तर भूप म्हण. प्रजापती म्हणतात तसं. भालेकर म्हणाला, पण त्याला हे सगळं पटत असलं तरी आवडत नसेल असं मला वाटलं. विमानतळावर पोहोचेपर्यंत कोणी काही बोललं नाही. काहीही बोलू नकोस, करू नकोस. आपण आलोय विमानतळावर. मजहरवर सोपव सगळं. ठीक आहे भूप, मी मुद्दाम त्याचं नाव घेऊन म्हणालो. आम्ही खाली उतरलो. समोर आमचं विमान होतं.
त्याच्या जिन्यावर चढून मला सगळ्यांना अभिवादन करायचं होतं. आम्ही चालायला लागलो. एवढ्यात कॅमेरा घेतलेले प्रेस रिपोर्टर्स तिथे जमा झाले. त्यांचा जणू घोळकाच आला तिथे. मिस्टर प्रजापती, जरा इकडे बघाव. नाही, जरा तुमच्या प्रतिक्रिया हव्यात आम्हाला. प्लीज प्लीज, एक मिनिट प्लीज. काय वातावरण होतं. मी माझ्या आयुष्यात अशा श्रीमंतीचं स्वप्न बघितलं होतं. मी मोठा फिल्म स्टार झालोय आणि प्रेस रिपोर्टरच्या गराड्यातनं माझे बॉडीगार्ड मला वाट काढून देत आहेत. मी विमानाची शिडी चढलो. ठरल्याप्रमाणे सर्वात वरच्या पायरीवर गेल्यावर मागे वळून सगळ्यांच्याकडे बघून हात हलवला. भालेकरनी वेळ न घालवता कुणाच्याही लक्षात येणार नाही असं मला आत ढकललं. त्या खाजगी विमानात स्वर्ग होता. जगातली सगळी सुख तिथे होती. तोतया असलो म्हणून काय झालं, मी आत्ता हे सगळं उपभोगू शकतोय ना. पुढची 20 मिनिटं मी हे सुख पिऊन घेतलं. माझ्या मनात आलं की ह्या क्षणी मी प्रजापती आहे, जगातला कोट्याधीश. माझ्याकडे इतरांनी त्याच नजरेनं बघावं असं मला वाटलं आणि मी ओरडलो, मझहर. मझहर आणि भालेकर दोघांनी माझ्याकडे चमकून बघितलं. तो माझ्या दिशेने आला. हे बघ, मला डबल स्कॉच आण आणि काहीतरी खायला पण दे. त्यांनी एकदम भालेकरकडे बघितलं. भालेकरनी माझ्याकडे चिडून बघितलं आणि नंतर तो शांत झाला आणि त्याने मान डोलवली. ओके मिस्टर प्रजापती, मझहर म्हणाला आणि एअर हॉस्टेसला निरोप द्यायला गेला. भालेकर माझ्याकडे चमकून बघत होता, पण थोड्या वेळाने त्यांनी पुन्हा काहीतरी वाचायला सुरुवात केली. थोड्या वेळात जेवण आलं. शाही जेवण. 2 एअर होस्टेसनी अत्यंत आदरपूर्वक आणि आग्रहानं आम्हाला खाऊ घातलं. भालेकरनं हुशारी दाखवून नेहमीच्या एअर होस्टेस न ठेवता नवीन ठेवल्या होत्या, त्यामुळे त्यांना खरा आणि खोटा प्रजापती कळायला मार्गच नव्हता. जेवण झाल्यावर त्यातल्या एकीनंही मला वर्तमानपत्र किंवा पुस्तक वाचायला हवंय का असं विचारलं. मी पेपर द्यायला सांगितला. फार वेगळ्या काही बातम्या नव्हत्या. मी पेपर खाली ठेवणार तेवढ्यात मला एका माणसाचा फोटो दिसला. तो फोटो ओळखीचा वाटला म्हणून मी पाहिलं तर माझा मेकअपमन गंधारचा तो फोटो. त्याची कुठली बातमी आली आहे म्हणून मी नीट वाचलं आणि त्या थंडगार एसीमध्ये सुद्धा मला घाम फुटला. गंधारनं आत्महत्या केल्याची बातमी होती. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून 10व्या मजल्यावरनं त्यांनी उडी मारलेली होती. या लोकांनी दुसरा बळी घेतलेला होता. आधी सिन्नरकर म्हणजे माझ्या जागी आणलेला माणूस, ज्यांनी काम नाकारलं तो, आणि हा दुसरा. माझं काय? माझ्या चेहऱ्यावर आलेला घाम माझ्या मास्कमुळे कोणाला दिसला नसावा. ब्रँडी घेणार? एका एअर होस्टेसनं विचारलं. मला गरजच होती. तुम्हाला जर विश्रांती घ्यायची असेल तर तुमच्या बेडरूममध्ये जा. अजून आपल्याला पोचायला वेळ आहे. मला झोप आवश्यक होती, पण तो मास्क कधी काढेन असं सुद्धा मला झालं होतं. मी विमानातल्या त्या आलिशान बेडरूममध्ये जायला लागलो आणि मझहर उठला. पण भालेकरने त्याला नजरेनेच खाली बसवलं. मी आत आलो. आतून दार लावून घेतलं. आरशासमोर स्वतःला बघितलं. समोर प्रजापती उभा होता, ज्याचं कोणीच वाईट करू शकत नव्हतं. मास्क ओढून काढला. आता समोर चक्रपाणी होता, दुसऱ्याच्या तालावर नाचणारा. त्याला ते कधीही संपवू शकत होते. मला आठवलं, भालेकर म्हणाला होता की माझी ही मोहीम किमान 30 दिवस चालू राहणार होती, कदाचित वाढेल सुद्धा. याचा अर्थ मी 30 दिवस तरी नक्कीच जगणार होतो.
त्यात सर्व सुख उपभोगायची आणि मुदत संपायच्या आत या दुःस्वप्नातनं बाहेर पडायचा मार्ग काढायचा मी ठरवून टाकलं. बाहेरून दाराचं हँडल फिरवलं गेलं. उघडण्यासाठी दार ढकललं गेलं, पण मी आतून कडी घातल्यानं दार उघडलं गेलं नाही. बाहेरून मजहरचा आवाज आला. तुम्ही ठीक आहात ना मिस्टर प्रजापती? मला त्रास देऊ नको रे, जा तू, मला झोपायचंय, मी आतून ओरडलो. एवढं आलिशान खाजगी विमान, त्यातली माझी ही खाजगी बेडरूम, पण माझी अवस्था पिंजऱ्यातल्या उंदरासारखी झालेली होती. दारावर टकटक करून मला उठवण्यात आलं. तासाभरात आपण उतरणार आहोत, तुम्ही तयार होऊन बाहेर या, असं सांगण्यात आलं. मी पुन्हा मास्क घातला, आरशात बघितलं. प्रजापती बाहेर पडायला तयार होता. कुणी मला काहीही करू शकत नाही हा विश्वास त्या मास्कने मला दिला. मी बाहेर आलो. मजहर आणि भालेकर बरोबर कॉफी घेतली. आपण एअरपोर्टवरून हेलिकॉप्टरनी घरी जायचंय बरं का, भालेकर म्हणाला. विमानातून उतरल्यावर पुन्हा प्रेसचे लोक येतीलच, पण तुझ्यापर्यंत ते नाही पोचणार. विमान खाली उतरल्यावर आम्ही थोडा वेळ आतच बसून राहिलो. खिडकीतून मी बघितलं तर खाली उतरायच्या शिडीभोवती बॉडीगार्ड्सनी वेढा घातलेला होता. खाली उतरताना प्रेसच्या कॅमेरामनचे फ्लॅशलाईट्स आणि मला बोलायला सांगणारे पत्रकार यांच्या आवाजानं एक सुखद संवेदना अंगातून गेल्याचा भास झाला. काय लाईफ आहे साला, माझ्या मनात आलं. हेलिकॉप्टर आमच्याचसाठी वाट बघत होतं. मला मोह झाला की प्रेस रिपोर्टरकडे वळून त्यांना हात करावा, पण मला अक्षरशः हेलिकॉप्टरमध्ये कोंबलं गेलं आणि दार बंद करण्यात आलं. हेलिकॉप्टरच्या पायलटनी माझं हसून स्वागत केलं. नमस्कार मिस्टर प्रजापती, तो म्हणाला. वा, बरं वाटलं तुला भेटून, मी त्याला प्रत्युत्तर दिलं. अर्थात आमच्या दोघातले हे संवाद भालेकरला अजिबात आवडले नाहीत. त्यांनी मला गप्प बसायला सांगितलं. माझ्या जागी खरा प्रजापती असता तर तो पायलटशी असं बोललाच नसता. साधारण 20 मिनिटांनी आमचं हेलिकॉप्टर दुबई शहराभोवती घिरट्या घालायला लागलं. माझ्या स्वप्नातलं शहर होतं ते, चंद्राच्या रुपेरी प्रकाशात न्हाऊन निघालेलं. मोठमोठ्या टुमदार बंगल्यांच्या परिसरात आमचं हेलिकॉप्टर स्थिरावलं आणि खाली उतरलो. आम्ही बंगल्याच्या पुढच्या बाजूला खाली उतरलो होतो. एका मोठ्या हॉलमध्ये आम्ही प्रवेश केला. तिथून एका रुंद अशा कॉरिडॉरमधनं आम्ही लिफ्टमध्ये बसलो. याला त्याच्या खोलीत घेऊन जा, भालेकर मजहरला म्हणाला. मिसेस प्रजापती याला उद्या सकाळी भेटतील, आणि तो निघून गेला. लिफ्टनी आम्ही वर आलो. एका लॉबीमध्ये उतरलो. आमच्यासमोर 2 दरवाजे होते. त्या दोघातला एक दरवाजा उघडून मजहर म्हणाला, इथे तू राहतोस. आम्ही दोघं आत आलो. एक आलिशान अशी खोली होती ती. एक अब्जादी ज्या ज्या प्रकारे खोली सजवू शकेल त्या सगळ्या सुखसोयी तिथे होत्या. त्या खोलीतून मला मजहर दुसऱ्या एका खोलीत घेऊन गेला. ही तुझी बेडरूम आहे. माझा वरचा श्वास वर आणि खालचा खाली झाला. एवढी आलिशान आणि अद्ययावत बेडरूम मी चित्रपटात सुद्धा बघितलेली नव्हती. मजहरनी तिथलं एक कपाट उघडलं आणि तिथला एक सिल्कचा पायजमा आणि शर्ट बाहेर काढला. गुबगुबीत स्लीपर्स सुद्धा. या घाल, उद्या भेटू आपण, तो म्हणाला आणि बाहेर पडला. मला जाणवलं की पुन्हा मी बंदिवान झालेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मला उठवायला मजहर आला.
त्याच्या हातात कॉफी आणि बिस्किटची ट्रॉली होती. "आवर पटकन आवर." तो मला म्हणाला. मी बाथरूममध्ये गेलो, पटकन आवरून घेतलं, मनसोक्त स्नान केलं. उबदार पाण्यात बाट टबामध्ये डुंबलो. मजहरनं दारावर टकटक केली, त्यामुळे नाईलाजानं तिथनं बाहेर आलो. माझा मास्क घातला. मजहरनी माझ्यासाठी काढून ठेवलेला सूट अंगावर चढवला. मला आठवलं, आज सकाळी मला प्रजापतीची बायको भेटणार होती. "कशी आहे रे प्रजापतीची बायको?" मी मजहरला विचारलं. उत्तरादाखल मजहरनं एक हळुवार शिट्टीच वाजवली. "तू चंद्रहास चक्रपाणी आहेस हे तिला माहिती आहे. तिला जरा काळजीपूर्वक हाताळ बर का. पण तिला वरचढ होऊ देऊ नकोस." तेवढ्यात इंटरकॉम वाजला. तो बहुतेक भालेकरचा होता. मी कपडे करून तयार असल्याचं मजहरनी त्याला सांगितलं आणि फोन झाल्यावर माझ्याकडे वळून त्यांनी मला सूचित केलं की मिसेस प्रजापती म्हणजे मालविका इथे येतीये. न पाहिलेल्या एका स्त्रीच्या प्रतीक्षेत मी क्षणभर स्वतःला विसरून गेलो. कशी असेल ती? सुंदर, अतिसुंदर का सर्वसामान्य? मालविका दारात येऊन कधी उभी राहिली मला कळलंच नाही. कुठल्याही माणसाचा वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली राहील अशी होती ती. तिचं नक्की वर्णन असं करता आलंच नसतं. उंचपुरी, भरल्या अंगाची पण शिडशिडीत. पण तिचा चेहरा कमालीचा मोहक होता. क्लिओपात्रा या इंग्रजी सिनेमातल्या नटीसारखा. ती फक्त सुंदरच होती असं नाही, तर पुरुषांना आकर्षित करणारं असं काहीतरी तिच्यात होतं. मी सोफ्यावर बसलो होतो, पण तिला बघून उठायचं सुद्धा मला भान राहिलं नाही. तिच्या मागोमाग भालेकर आत आला. त्यांनी भडकून मला उभं राहायची आज्ञा दिली. मी एकदम उठून उभा राहिलो. "चालून दाखव मॅडमना." दुसरी आज्ञा. मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे केलं. "आम्ही त्याच्या सगळ्या टेस्ट घेतल्या आहेत मॅडम. आमच्या म्हणण्याप्रमाणे तो आपल्याला योग्य असा आहे." भालेकर तिला म्हणाला. "हो, पण त्याला काहीतरी बोलायला सांग." आपल्या मधाळ आवाजात हळुवारपणे ती म्हणाली. जणू काही मी तिथे नाहीच आहे असं समजून तिने भालेकरला आज्ञा केली होती. "अरे बोल की काहीतरी, ऐकलं नाहीस का तू?" भालेकर माझ्यावर खेकसला. मी काय बोलावं हे ठरवत असताना माझं लक्ष समोरच्या आरशातल्या माझ्या प्रतिबिंबाकडे गेलं. समोर प्रखर मार्तंड प्रजापती उभा होता. जगातला एक शक्तिशाली माणूस. तो अशा थिल्लर नोकरांकडून ऐकून घ्यायला जन्माला आलेला नव्हता. मी भालेकरला दाराकडे बोट दाखवत दटावून म्हणालो, "हे बघ, तू आणि मजहर दोघेही ताबडतोब निघून जा इथनं. कळत नाही का तुम्हाला, मला माझ्या बायकोबरोबर बोलायचंय?" मी भालेकरवर कडाडल्यावर त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. तो रागाने लाल झाला. मजहर माझ्या मागे उभा होता, त्यामुळे त्याचा चेहरा दिसला नाही, पण त्याला सुद्धा आश्चर्य वाटलेलं असावं. पण भालेकरवर मी ओरडल्यामुळे त्याला मनातनं आनंद झालेला असावा. भालेकर माझ्यावर काहीतरी ओरडणार होता, पण मालविकाने त्याला हाताने खूण करून गप्प राहायला सांगितलं. ते दोघं निघून गेले. खोलीत आता आम्ही दोघेच. तिने माझ्याकडे निरखून बघितलं. जणू काही तिने माझा अभ्यास केला आणि म्हणाली, "अरे तू तुझा मास्क काढून टाक. तू कसा आहेस मला बघायचं आहे." मी बाथरूममध्ये जाऊन मास्क काढला. बाहेर आलो.
मी टेबलाजवळ उभा होतो आणि ती माझ्याकडे बघत होती. खाटीक जसा त्याच्या समोरच्या प्राण्याकडे बघेल ना तशी नजर वाटली मला. बैस, खाली बैस, ती म्हणाली. मुद्दामच मी न बसता खिडकीपर्यंत चालत गेलो आणि बाहेरची सुंदर बाग बघत बसलो. माझी पाठ तिच्याकडे किंचितशी वळली होती. खाली बस, पुन्हा ती आवाज वाढवून म्हणाली. हा बंगला छानच आहे आणि एकूणच सगळा परिसर. मी तिच्याकडे दुर्लक्ष करत म्हणालो. मी जेव्हा एखाद्याला काही सांगते तेव्हा त्याने ते ऐकायचं असतं निमूटपणे, ती म्हणाली. मझहरनी मला या बाईबद्दल टीप दिलेलीच होती आणि मी ठरवलं होतं हिला वरचढ होऊ द्यायचंच नाही. मला रोज 5,000 पगार मिळतोय, तो तुमच्या नवऱ्याचा तोतया म्हणून काम करण्यासाठी. मी सहकार्य करायचं ठरवलंय हे खरं असलं तरी याचा अर्थ असा होत नाही की ज्या बाईला दुसऱ्याशी कसं बोलायचं याचे शिष्टाचार पाळता येत नाहीत त्या बाईचं मी सगळं ऐकावं, मग भले ती बाई कितीही सुंदर असली ना तरी सुद्धा. ती चमकली. तिने चमकून माझ्याकडे बघितलं. मी असं काहीतरी बोलेन अशी तिची अपेक्षा नसणारच. रागाने तिचा चेहरा लाल झाला आणि अचानक ती एकदम हसली. सामान्य स्त्रीप्रमाणे झाली ती. ओ प्लीज प्लीज या, इथे इथे या, माझ्याजवळ बसा, ती म्हणाली. मी तिला वाटत असेल त्यापेक्षा पोचलेला होतो. फिल्म इंडस्ट्रीने मला अनेक चढ उतार दाखवलेले होते. टोकाची फसवणूक आणि टोकाचं प्रेम मी अनुभवलेलं होतं. तिच्या या बदललेल्या रूपाला मी भुलणार नव्हतो. मी तिच्या जवळ आलो पण तिने सांगितल्याप्रमाणे तिच्या शेजारी बसलो नाही. मी तिच्या समोरच्या खुर्चीत बसलो. तुझं थोबाड त्या माकडतोंड्या मझहरकडून सुजवून घ्यायला मला आवडलं असतं, ती म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं. बोलवा ना त्याला, खुशाल बोलवा, पण माझ्या वाट्याला जायची हिंमत तो नाही करणार. ऑलरेडी एका बॉक्समध्ये मी त्याला आडवा केलाय आणि त्याला 2च दिवस झालेत फक्त. मी हसलो. तीही माझ्या हास्यात सामील झाली. तुम्हाला पळवून आणायची कल्पना माझी नव्हती, माझ्या सासूची होती. ती स्वतःला डिक्टेटर समजते, हिटलर सारखी. ती जरा नमली होती. मी तिला विचारलं की माझं हे सोंग तिला कसं वाटतंय. त्यावर तिने मनापासून समाधान व्यक्त केलं, पण तिच्या म्हणण्यानुसार माझा आवाज अजून तयार झालेला नव्हता. माझ्या आवाजावर मी मेहनत घ्यायला हवी होती. मी अभिनेता असल्यानं मला इतरांच्या आवाजाची नक्कल करणं जमण्यासारखं होतं. मी खऱ्या प्रजापतीचा आवाज ऐकलेला नव्हता. तो ऐकला की मी ते करू शकीन असं मी तिला सांगितलं. तिच्याकडे तिच्या नवऱ्याच्या आवाजातल्या काही भाषणांचं रेकॉर्डिंग होतं. त्यावरून मी सराव करावा असं तिने सुचवलं. मी तिला म्हणालो, तुम्ही तुमच्या नवऱ्याला काय म्हणता आणि नवरा तुम्हाला काय म्हणतो हे मला माहिती नाही आहे, पण सुरक्षेच्या दृष्टीनं आपण इथून पुढे एकमेकांना त्याच नावानं हाक मारत जाऊ असं मला सुचवायचं आहे. तिने आधी माझ्याकडे संशयानं बघितलं पण विचार करून म्हणाली, मी त्याला प्रखर म्हणते आणि तो मावी म्हणतो मला. छान, मावी. मी मुद्दाम तिच्या नवीन नावानं उल्लेख करून म्हणालो. ती बाहेर जाताना म्हणाली, तुला ते रेकॉर्डिंग ऐकून सराव झाला की मला भेट. मला आता आत्मविश्वास आला की मालविकाकडून मला काही प्रॉब्लेम येणार नाही. मी सराईतपणे बारकडे गेलो आणि स्कॉच घेतली. प्रजापतीचा मास्क तोंडावर नसताना सुद्धा मला एवढा आत्मविश्वास कसा आला माझं मलाच नवल वाटत होतं.
थोड्या वेळानं मजहर आला. त्याने टेप रेकॉर्डर आणला होता. त्यात त्याच्या बॉसच्या भाषणाचं रेकॉर्डिंग होतं. माझ्या हातात टेप देताना तो म्हणाला, मॅडमना खुश केलंस बरं का तू. आणि जाताना माझ्याकडून जेवणाची ऑर्डर घेऊन गेला. मी टेप चालू करून 4-5 वेळा प्रजापतीचा आवाज ऐकला. तो एक वेगळाच आवाज होता, एक प्रकारची हुकूमत असलेला. ऐकताना माझं लक्ष त्याच्या शब्दांकडे नव्हतं, तर त्याच्या उच्चारांकडे होतं. तो थांबतो कुठे, हेल कसे काढतो, ह्या असल्या बाबी मी जाणून घेत होतो. हे रेकॉर्डिंग म्हणजे प्रजापतीने आपल्या ब्रोकरला दिलेल्या सूचना होत्या. कुठले शेअर्स घे, कुठले विक, याबद्दलच्या. थोडी कॅसेट रिकामी होती, म्हणजे तिथे काहीही रेकॉर्ड केलेलं नव्हतं. मी त्या जागी माझ्या आवाजात, म्हणजे प्रजापतीच्या आवाजाची नक्कल करत तशाच प्रकारच्या ब्रोकरला देण्याच्या सूचना रेकॉर्ड केल्या. नंतर मी पुन्हा संपूर्ण कॅसेट पहिल्यापासून शेवटपर्यंत ऐकली. तेवढ्यात मजहर जेवणाची ट्रॉली घेऊन आला. मी हुबेहूब प्रजापतीचा आवाज काढून म्हणालो, छान छान वास येतोय मजहर. ओ माय गॉड, माय गॉड, तू येतोय. क्षणभर मला प्रजापती सर बोलत असल्याचा भास झाला. मजहर लवकर वाढ, मला खूप भूक लागली आहे मला. प्रजापतीच्या आवाजात मी म्हणालो आणि मजहर पुन्हा एकदा हादरला. मानलं मानलं तुला, मानलं. मजहर पुन्हा म्हणाला आणि माझ्या हातात त्यांनी 5,000चा ड्राफ्ट ठेवला. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित तोतया ही कादंबरी. आज या कादंबरीचा 3रा भाग आपण ऐकलात. 4था भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. ही कादंबरी तुम्हाला आवडतीये म्हणूनच या कादंबरीचा पहिला, दुसरा आणि आजचा 3रा भाग लाईक करा. त्या प्रत्येक भागावर तो भाग कसा वाटला, कादंबरीची वाटचाल कशी सुरू आहे, हे तुम्ही कमेंट करून जरूर कळवा. भेटूयात उद्या तोतया या कादंबरीच्या 4थ्या भागानिमित्त. नमस्कार श्रोतेहो.